हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज खूप दिवसांनी मी घराच्या बाहेर निघाले आहे. तर विचार केला आज जाऊ देवीच्या मंदिरात. तर या मंदिराला सर्वजण तुम्ही ओळखतच असाल. रेणापूर हे माझं माहेर आहे आणि रेणापूरचं खास म्हणजे हे आमचं मंदिर जे खूप प्रसिद्ध आहे आणि मी या मंदिरामध्ये आले आहे. तर आज मी आले आहे मी माझ्या होणाऱ्या वहिनीसोबत आणि माझी मम्मी आणि माझं पिल्लू लाडू यांच्यासोबत मी आले आहे रेणुका देवीच्या मंदिरात. खूप दिवस झालं मी घराच्या बाहेर आले नव्हते, त्यामुळे विचार केला की आज देवीच्या पाया पडायला जावं. त्यामुळे मी आले आहे मंदिरात. आम्ही चलतच आलो, त्यामुळे मला खूप जास्त तहान लागली होती, त्यामुळे मी पहिलं सुरू पाणी प्यायला आले. आमच्या देवीचं मंदिर म्हणलं तर खूप जास्त मोठं आहे आणि इथे लग्न सुद्धा होतात. बरं, लाडू झाल्यापासून ना मी एकदा सुद्धा मंदिरामध्ये आले नव्हते. वहिनी आल्या होत्या बाय चान्स, वहिनीला घेऊन आणि लाडूला सुद्धा घेऊन मी आले मंदिरामध्ये. आणि मंदिर म्हणलं तर ना आधीपेक्षा खूप जास्त भारी दिसत होतं, कारण मंदिरामध्ये ही खूप जास्त सुधारणा केली होती. आणि हे दीपमाळ म्हणलं तर मंदिराच्या सुमारे 35 फूट उंच माती आणि विटांनी बांधलेली एक भव्य दीपमाळ आहे. तर टोकापासून हलवल्यानंतर ना बुडापासून हलते आणि जो कोणी या दीपमाळेला हलवतो त्याची इच्छा सुद्धा पूर्ण होते असे सुद्धा म्हटले जाते. आणि तुम्ही बघू शकता हे दीपमाळ म्हणलं तर किती उंच उंच आहेत आणि यांना बघितलं तर मनाला खूप प्रसन्न वाटतं. त्यामुळे मला घरात करमत नसताना तेव्हा मी कधीही देवीच्या मंदिरातच येत असते. आणि खूप दिवस झालं मी देवीच्या मंदिरात आले होते, त्यामुळे मनाला खूप प्रसन्न वाटत होतं आणि देवीचं मंदिर बघून ना खूप भारी वाटत होतं, कारण देवीचं मंदिर आधीपेक्षा खूप वेगळं दिसत होतं. आणि लाडूला सुद्धा देवीचं दर्शन दिल्यामुळे मला खूप भारी वाटत होतं. मम्मी आणि वहिनी हे सगळेजण आले होते. आम्ही सगळेजण आल्यामुळे ना खूप भारी वाटलं. आणि नवरात्रीमध्ये ना या देवीच्या मंदिरामध्ये खूप जास्त गजर असतो आणि इथे थांबायला सुद्धा जागा नसते. तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा ना, देवी म्हणलं तर ना खूप सुंदर दिसते. लांबून बघितलं तर एकदम मन प्रसन्न होऊन जातं, मनातल्या साऱ्या वेदना दूर होतात. माझ्या तर होतात बघा, तुमचं मला काही माहिती नाही. आणि इथे परडी दानपेटी सुद्धा ठेवली आहे. मम्मी काय येते आता दर्शन घेऊन दोघे जणी मस्तपैकी काय तर वरांड्यामध्ये बसले आहेत. देवीचं मंदिर म्हणलं तर ना खूप मोठं आहे, इथं बसायला खूप छान वाटतं. तसंच हे काय लाडूला घेऊन मम्मी मस्तपैकी बसली आहे आणि वहिनी सुद्धा बसल्या आहेत. तर मम्मीला म्हणलं की मम्मी काय निवांत बसली आहे. मम्मी म्हणते खूप भारी वाटते ग, त्यामुळे मम्मीला काय बसू दिले. इथं पिल्लू काय बघावं का मस्त म्हणजे झोपेतच होतं, त्याची झोप उडवून टाकली आम्ही. लाडूला दिलं आता मम्मीपाशी. मी वहिनीला घेऊन गेले महादेवाच्या मंदिरात. इथंच एक महादेवाचं मंदिर सुद्धा आहे, हा मी तुम्हाला दाखवते. खूप भारी मंदिर आहे. तिथं सगळेजण सकाळी सकाळी महादेवाची पूजा करायला जातात. आम्ही सुद्धा लहान होतो ना सारखं इथं यायचो आणि महादेवाची पूजा करायला ना नक्की जायचो. काही मी वहिनीला घेऊन गेले महादेवाचं मंदिर दाखवायला. हे बघा मंदिर किती मोठं आहे का, इथं लग्न होतात. बरं, इथं खूप सारं मोठं आहे. इथं देवीचा प्रसाद होतो नवरात्रीमध्ये, इथे खूप मोठा प्रसाद होतो. आणि हे बघा खाली महादेवाचं मंदिर आहे. इथे महादेवची स्थापना केली आहे, तुम्ही बघा हो का. इथे पायऱ्या आहेत. इथे एक नंदी सुद्धा आहे बरं का, तेही मी तुम्हाला दाखवते. पहिलं सुरू तुम्ही महादेव बघून घ्या. वहिनी पण आल्या होत्या. वहिनी काय महादेवाच्या पाया पडून घेतल्या, मी सुद्धा महादेवाच्या पाया पडून घेतले. वहिनीला पण ना महादेवाच्या या मंदिरात येऊन ना खूप भारी वाटलं. हे बघा मला पण देवाच्या पाया पडून खूप भारी वाटलं, कारण खूप दिवसांनी आली होते. हो का, इथंच एक नंदी आहे हो का, याच्या ना तोंडातून पाणी येतं. हे आमचं असं महादेवाचं मंदिर होतं. मग काय मम्मी म्हणली खूप उशीर होतंय, चल जायचे, पिल्लू रडतंय. मग काय आम्ही वहिनीसाठी घ्यायला गेलो एक ड्रेस, कारण वहिनी खूप दिवसांनी आल्या होत्या ना, त्यामुळे त्यांना विचार केला की एक छानसा ड्रेस घ्यावा. मग काय दुकानात गेल्यानंतर आमच्या गल्लीतल्या आंटी आम्हाला भेटल्या, मस्तपैकी बसल्या होत्या. हे बघा त्यांनी पण काय ड्रेस घ्यायला आल्या होत्या. त्यांना म्हणलं हाय करा, तर काय केल्या, मस्तपैकी हाय केल्या. हो का, बघा ना माझा लाडू कसा हसतोय. खूप दिवसांनी बाहेर आल्याबद्दल त्याला पण खूप भारी वाटत होतं. मग काय मी मम्मीला लाडूला पप्पाच्या गाडीवर बसून घरी पाठवून दिलं आणि वहिनीला घेऊन जरा मार्केटला गेले, कारण मला सॉक्स घ्यायचं होतं आणि वहिनीला जरा बाहेर आमचं बाजार दाखवा म्हणून पण घेऊन गेले. मग गेले मी तिथल्याच एका दुकानामध्ये आणि तिथं जाऊन मी घेतलं सॉक्स. हे बघा मी सॉक्स घेऊन गेले आणि विचार केलं खूप दिवस झालं काही खाल्लं नव्हतं, मग पाणीपुरी खावं. हे म्हणलं तर ना माझ्या ओळखीचे काका आहेत, मी आधी ना नुसतं इथं पाणीपुरी खायला यायचे. मग काही पाणीपुरी घेतलं मस्त. पाणीपुरी खाल्ल्यानंतर काहीतरी गोड खावं म्हणून काय मी 4 घेतले पर्क चॉकलेट खावं म्हणून घेतले. हे बघा आमच्या रेणापूरचा इथं बाजार भरतो. मग काय मी वहिनीला घेऊन निघाले मधल्या वाट्यानं घराच्या वाट्याला. तर जायलो मस्तपैकी बोलत बोलत जायलो. त्यांना पण खूप दिवसांना बाहेरून भारी वाटत होतं आणि मला पण, मी घरात बसून इतकं बोर झालते ना, बाहेर निघाल्यानंतर ना एवढं भारी वाटलं. आणि घरात उगं पडून असल्यामुळे पायांचा पण थोडा व्यायाम झाला. मग निघालो घरच्या वाटेनं.
रस्त्यानं जात जात काय पुढं होती कुत्र्याची मोठी लट्टोळी. वहिनी काय कुत्र्याला भेट नव्हत्या, त्यांच्या घरामध्ये एक कुत्रा आहे त्यामुळे ती काय कुत्र्याला भेट नव्हत्या. मी काय त्यांच्या मागं लपू लपू आले आणि मग पोचले घराच्या वाटेला. मग काय घरी पोचले, मम्मी पण फोन केली, ती पिल्लू रडायले त्यामुळे पळत पळत आलो आम्ही घरी आल्यानंतर पिल्लू काय शांत बसलं होतं. पप्पा पिल्लूला मस्तपैकी खेळत बसले होते. हे बघा तुम्ही, हे काय लाडू मस्तपैकी खेळत होता. एवढ्यातच संपला माझा दिवस आज. तर माझा आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, टाटा.